हजारो ढोल ताशा पथकामधले जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने ढोल ताशा पथक चालवत असतात। संगमनेरचा ढोल ताशा पथक हा देशामध्ये प्रसिद्ध आहे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत ते वेगवेगळ्या पद्धतीने जातात। मात्र त्यांना आता या गणेश उत्सवाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आणून एकत्रित वाजून एकरूप करून आम्ही संगमनेरकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत हा संदेश देण्यासाठी आज हा आय लव्ह संगमनेरच्या वतीने कार्यक्रम करण्यात आला। हजारो ढोल ताशा पथक आणि हजारोच्या संख्येने संगमनेरकरांनी या महावादनाचा आनंद घेतलेला आहे। हे महावादन न भूषो न भविष्य न भूषो न भूतो न भविष्यती आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रयोग या महावादनाच्या माध्यमातून झालेला आहे। डीजे आणि याला फाटा देऊन आम्ही खऱ्या अर्थाने पारंपरिक वाद्यांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम केलंय। ज्या पद्धतीने हिंदू सणांची आणि उत्सवांची खऱ्या अर्थाने साजरे झाले पाहिजे त्या पद्धतीने संगमनेरमध्ये साजरा करण्याचा तो प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे। नाशिक ढोल हा सगळ्यात जास्त फेमस होता। आता संगमनेरची एवढे पत्र पाहिली तर यांना राज्यात नेण्यासाठी काय प्रयत्न केले जातात? मला आपल्याला सांगितलं पाहिजे की संगमनेरचे ढोल ताशा पथक कलकत्त्याला जातात, चेन्नईला जातात, दुबईपर्यंत जातात आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांनी संपूर्ण देशामध्ये आज ढोल ताशाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात। मात्र त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी आजचा हा प्रयोग आम्ही या निमित्ताने केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।